नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. तुमच्यापैकी अनेकांनी मतदान केलं नाही. आम्ही मराठींनी बहुसंख्येनं मतदान केलेलं नाही, कारण मतदानाच्या दिवशी राज्यातले सारे महत्त्वाचे रस्ते अगदी पूर्णतः भरलेले होते. ट्रॅफिक जाम होतं. याचा अर्थ तुम्ही मतदानाला गेला नाहीत, सरळ सहलीला निघून गेले. ठीक आहे, मतदान न करणं हा काही कायदेशीर गुन्हा नाही, तो वास्तविक करायला हवा. पण तो सामाजिक गुन्हा नक्की आहे आणि तुम्ही सामाजिक फार मोठा गुन्हा त्या दिवशी केलेला आहे. एनिवे, आता आपल्या महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांकडे वळतो. एक लक्षात घ्या की सत्य हे कटू असतं आणि अनेकदा मला घरातले किंवा जवळचे मित्र तेच सांगतात की फार सत्य बोलत जाऊ नको. त्यातलं काही सांगायचं, काही झाकून ठेवायचं, जेणेकरून दुकानदारी चांगली चालते. इतर जसे अनेक मीडियातले आहेत जे कटू सत्य लपवून ठेवतात आणि हवं तेवढं पाहिजे ते फक्त बोलतात, 4 पैसे मिळवून मोकळं होतात. पण मला ते शक्यच नाही मित्रांनो. आणि अलीकडे 2014 पासून माझी पत्रकारिता पेटून यासाठी उठली आहे की सतत 46 वर्ष पत्रकारिता करत असताना दूर दूरपर्यंत एकच चांगला माणूस आपल्या राज्यातनं मला दिसला. आणि तुम्हाला सांगतो की मी सांगितलेलं कधीही खोटं ठरत नाही. अगदी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस हा फार वेगळा माणूस आहे आणि ते तुम्हाला त्यावेळी पटत नाही. अनुभवावरून किंवा तो जेव्हा वेगळे आणि नेमके निकाल देतो तेव्हा तुमच्या ते लक्षात येतं, करे यासारखं भन्नाट नेतृत्व आपल्या राज्याला आजतागायत मिळालेलं नाही आणि पुढे लवकर मिळेल असं दूर दूरपर्यंत दिसत नाही. त्यामुळे कटू सत्य सांगताना अनेकांवर यासाठी टीका करावी लागते की त्यांनी देवेंद्रला पायात पाय अडकवून त्याला पाडण्याचा प्रयत्न करता कामा नये. यातलंच काही उदाहरणं या महापालिका निवडणूक निमित्तानं तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदेला किंवा श्रीकांतला मी जीव तोडून सांगतो की तुमच्याकडे उत्तम राजकीय ॲडवायझर्स नाही, सल्ले देणारे नाहीत. जे आहेत ते अतिशय अपरिपक्व आहेत, किंबहुना ते तुमचं मन कायम केवळ व्यक्तिगत फायद्यासाठी भरकटत ठेवतात आणि तीच नेमकी वस्तुस्थिती आहे. एकनाथ शिंदेंना किंवा श्रीकांतला जर चांगले पॉलिटिकल ॲडवायझर मिळाले असते तर फार वेगळं चित्र निर्माण झालं असतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की कोणाला आपल्या जवळ ठेवायचं हे देखील शिंदेंच्या लक्षात येत नाही. म्हणजे आपल्याजवळ बसतो, आपल्या भरोश्यावर पैसे जमा करतो, आपलं खातो, आपली सत्ता गाजवतो आणि बाहेर आपल्या कॉम्पिटिटर्सला किंवा राजकीय शत्रूंना माहिती पुरवतं. बरं, मीडियातले असतील किंवा मंत्रालयात फिरणारे दलाल असतील किंवा दलाल छाप काही राजकीय नेते असतील, त्यांचं कसं असतं की जोवर ज्याच्याकडे पैका तोवर तेथे बैसा. एकदा का तुमचा पराभव त्याच्या लक्षात आला तर ते पुढल्या क्षणी तुमच्याकडे पाठ फिरवतात आणि तुम्ही जळून गेलात तरी तुम्हाला ते ओळख दाखवत नाहीत. बघा, तुम्ही प्रत्येक मंत्रालयातल्या दलालांचा इतिहास बघा, राजकीय दलालांचा किंवा व्यापाऱ्यांचा, व्यापारी दलालांचा इतिहास बघा, तेच नेमकं घडतं आहे. त्यांचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की
आडनावावरून, म्हणजे आडनाव जे होतं त्या एका देखण्या तरुण नर्तिकेचं, ते एका शहराशी संबंधित होतं किंवा आहे, म्हणजे नागपूरकर, जळगावकर त्या पद्धतीनं. आणि ती एका माझ्या दिवंगत फार मोठ्या राजकीय नेत्याच्या संपर्कात आली, ज्याला बायकांचा खूप नाद होता. बायकांच्या नादांचे पुरावे तर माझ्याकडे एवढे बहुसंख्य आहेत की विचारू नका. पण असं वाटतं काय ते त्यांचं भोगतं आहेत, जाऊ दे आपण दुर्लक्ष करूया. तर त्या राजकीय नेत्याला ती जशी लुटायला लागली तसा एक दिवस मी टीका करणारा लेख तिच्यावर लिहिला. मला वाटलं ती संतापून रागावून मला फोन करेल किंवा माझ्या अंगावर धावून येईल, पण तसं घडलं नाही. ती खूप घाबरली आणि मला म्हणाली, भाऊ तुम्हाला भेटायचं. माझ्या नरिमन पॉईंटच्या कार्यालयात ती आली आणि ती म्हणाली की भाऊ, मला जर 4 पैसे मिळत असतील तर तुमच्या पोटात का दुखतं? मी म्हटलं की हा माझा नेमका जवळचा मित्र आहे आणि आधीचेही जे 3-4 जवळचे मित्र होते त्यांच्याशी तुझे त्या काळामध्ये असेच नवरा बायकोसारखे संबंध होते आणि त्यांना तू कालांतरानं सोडून दिलं, याचंही तेच होणार आहे. मित्रांनो, राजकीय दलालांचं नेमकं या पद्धतीच्या किप्स किंवा वेशांसारखं असतं. आता एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये बोलायचं झाल्यास लिहून घ्या, देवेंद्र फडणवीसांसारखा दूरगामी चाणक्य मी पाहिलेला नाही. आणि ज्या दिवशी निकाल लागले त्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कागदावर लिहून ठेवलं, पुढला महापौर, मुंबईचा पुढला महापौर फक्त आणि फक्त शिंदे सेनेचा असेल. अर्थात स्टँडिंग कमिटीचा चेअरमन किंवा त्यानंतरचे काही आणखी पदं नक्कीच भारतीय जनता पक्षाकडे जातील. परंतु एकनाथ शिंदेंची फार मोठी अस्वस्थता होती की त्यांची नगरसेवक कमी प्रमाणात संख्येने कमी निवडून आले आणि त्यांना ती एक अनामिक भीती होती की आता आपला महापौर होणार नाही. पण फडणवीस हे किंवा एकंदरच भारतीय जनता पक्षाची ती पॉलिसी आहे, पद्धत आहे. येथेही एकदा ज्या पद्धतीनं त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना बसवलं, तेच बिहारमध्ये देखील घडलं. नितीश यांचे आमदार संख्येनं कमी, पण तरीही त्यांचा मुख्यमंत्री केला. आणि येथे देखील फडणवीसांची भारतीय जनता पक्षाची किंवा भारतीय जनता पक्षाच्या त्या संस्कारांना पूरक अशी भूमिका फडणवीसांची असल्यामुळे लिहून घ्या, महापौर हा एकनाथ शिंदे यांचा असेल. आणि त्यानिमित्तानं या फडणवीस एक त्यांची ती स्टाईल आहे की ते एका दगडात 3-4 पक्षी मारतात. एका जो निष्णात शेतकरी असतो ना, तर तो आंब्याच्या झाडावर पक्षी बसले रे बसले की तो अशा पद्धतीनं खालनं दगड मारतो की एकाच वेळी सगळे पक्षी उडून जातात. फडणवीस त्या निष्णात शेतकऱ्यांसारखे आहेत. एकतर शिंदेंचा माणूस महापौर केल्यामुळे राज आणि उद्धव यांच्या गोटात, त्यांच्या मनात फार मोठी अस्वस्थता पसरणार आहे, असुरक्षितता येणार आहे. त्यानंतर बाळासाहेबांचं शताब्दी वर्ष, बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं मानवंदना, त्यातूनच फडणवीसांना आलेलं हे मोठेपण. शिवाय जेव्हा केव्हा शिंदेंचा महापौर या मुंबई शहरावर असेल तेव्हा नक्कीच जी फार मोठी दरी यावेळी या महापालिका निवडणुकीमध्ये
एकनाथ शिंदे आणि भाजपला भोगावी लागली आणि मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांचे, राज ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं नगरसेवक निवडून आले, फार काळ नाही, या दिवसांमध्ये उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं सांगतायत की वेट अँड वॉच, म्हणजे त्यांना असं सुचवायचं आहे की एकनाथ शिंदेंच्या गटातले काही नगरसेवक माझ्याकडे येत आहेत आणि माझा महापौर असेल. उलट घडणार आहे. सत्तेशिवाय नगरसेवकांनी करायचं काय? आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे नेहमी विरोधकांच्या बाबतीमध्ये अतिशय कडक भूमिका घेतात आणि त्या नगरसेवकांच्या मतदारसंघामध्ये जर त्या नगरसेवकांच्या नावाने श्रेय मिळालं नाही, प्रगतीची कामं झाली नाहीत, तर त्यांना काही व्हॉईस उरणार नाही. कामं होतील, पण त्या कामांचं क्रेडिट त्या स्थानिक आमदाराला दिला जाईल, जो भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथजींच्या शिवसेनेचा असेल. त्यामुळे हे जे नगरसेवक आहेत ते तात्पुरते मनसे आणि उभाटाच्या मांडीवर बसलेले आहेत. ते लवकरच इथून पळत म्हणजे उतरतील आणि पळत शिंदेंकडे जातील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तोच की एकनाथ शिंदेंकडे एक आशिष कुलकर्णी म्हणून ते मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पक्षानं एक समन्वयक दिला होता, पॉलिटिकल समन्वयक. आता पॉलिटिकल समन्वयकाचं काम काय आहे की दोघांमध्ये सामंजस्य ठेवणं, एकत्र दोघांना ठेवणं आणि दोघांचे कुठे वित्तुष्ट आले किंवा काही अडचणी आल्या तर त्यावर निराकरण करणं, मार्ग शोधणं आणि एकनाथजींना किंवा देवेंद्रजींना नेमकं ॲडव्हाइस करणं. आता भारतीय जनता पक्षानं त्या आशिष कुलकर्णींना एकनाथजींकडे पाठवलं आणि दुसरे दिवशी एकनाथजींनी या आशिष कुलकर्णीला आपल्या मांडीशेजारी बसवून घेतलं. त्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं. समन्वय राहायला बाजूला, आशिष कुलकर्णीनं शिंदे मुख्यमंत्री असताना एवढं कमावलं की त्याला पुढल्या 10 पिढ्यांसाठी काही कमवायची गरज नाही. अर्थात त्याची भूक संपणार नाही, थांबणार नाही, तो भाग वेगळा, कारण अत्यंत लोभी असा तो माणूस आहे. पण मित्रांनो, एकनाथ शिंदेंनी त्याचा किमान इतिहास तर तपासून घ्यायला पाहिजे. मी जे उदाहरण दिलं त्या शहराच्या आडनावावरून असलेल्या बाईचं, तेच इथे तंतोतंत लागू पडतं. मला आठवतं की जेव्हा स्मिता ठाकरे ह्या फुल फॉर्ममध्ये होता, मी बोलवतो एक दिवस स्मिता ठाकरेंना, त्या सांगतील की आशिष कुलकर्णींनी त्यांच्या नावानं नेमका कोणता गोंधळ घातला आणि त्यांना नेमका पुढे कचाट्यात पकडलं, त्रास दिला आणि त्यांचं महत्त्व संपवलं. तो उजवाच होता त्यावेळी. मग जेव्हा स्मिताला बाजूला केलं तेव्हा उद्धवजींच्या जवळ आला. उद्धवजींनी जेव्हा त्याला हाकललं तेव्हा तो राज ठाकरेंचा उजवा हात होता. राज ठाकरेंना जेव्हा लक्षात आलं की हा कुठलाही ॲडव्हायझर नाही, कुठलाही समन्वयक नाही, पक्षाच्या भल्यासाठी नाही, हा आणि याचा भाऊ फक्त व्यक्तिगत भल्यासाठी, व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि आर्थिक भल्यासाठी लढणारा व्यक्ती आहे, माणूस आहे, चतुर चाणक्य माणूस आहे, त्यांनी ढुंगणावर त्याच्या लाथ मारली. पण माणसं इतिहासच बघत नाही. मग हा आला आणि काँग्रेसमध्ये बसला. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष असताना ते राहिले बाजूला, हाच प्रदेशाध्यक्षासारखा वागत होता. तिथे भन्नाट दुकानदारी, त्याच्याशिवाय पान हलत नव्हतं अशोक चव्हाणांचं. अरे कधी काँग्रेसशी संबंध नाही, काही नाही, केवळ चतुर बोलतो, चतुर वागतो, अतिशय युक्तीनं सगळे डावपेच खेळतो आणि तुम्ही विश्वास ठेवता. शेवटी जेव्हा अशोक चव्हाणांचं काँग्रेसचं वाटोळं झालं, लगेच बाहेर पडलं आणि भारतीय जनता पक्षात लागलं. इथेच भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांचा अत्यंत जवळचा, लाडका, विश्वासातला,
एवढा विश्वासातला की याच आशिष कुलकर्णीला थेट भारतीय जनता पक्ष कार्यालयानं शिंदेंचा आणि भारतीय जनता पक्षाचा किंवा एक फडणवीसांचा एक समन्वयक म्हणून त्याला नेमलं. त्याला मानाचं स्थान त्या वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयात 6व्या माळ्यावर देण्यात आलं. अरे शिंदेंनी थोडासा तर विचार करायला पाहिजे. अशा वेळी त्यांनी वाद घालायला पाहिजेत फडणवीसांशी की भाऊ, जी सगळीकडे नाचगाणं करून आली ती माझ्याकडे नको. पण नाही, तिथे कुठलाही आमदार त्याला भेटल्याशिवाय कोणतंही काम पुढे सरकत नव्हतं. आणि जेव्हा एकनाथ शिंदेंचं वाटोळं झालं तेव्हा हे महाशय बाहेर पडले आणि आता पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या त्या चौकटीत येऊन बसलेले आहेत. पण तो देवेंद्र फडणवीस आहे. आशिष कुलकर्णी, त्या देवेंद्रचा कुठलाही गैरफायदा घेण्याचा तू प्रयत्न केला, माझ्या ते कानावर आलं, तर देवेंद्रच्या आधी मीच तुला तुझी जागा दाखवून देईल. आणि तो देवेंद्र फडणवीस आहे. तुझा केव्हा ललित टेकचंदानी करून टाकेल तुला कळणार पण नाही. उगाच भ्रमात राहू नको. पुन्हा तू पाय पसरायला सुरुवात केली आहे. फडणवीस हे राष्ट्रप्रेम आहे. त्यांना या राज्याचं आणि देशाचं वेगळ्या पद्धतीनं भलं करायचं आहे. तुझ्यासारख्या माणसांनी किमान येथे तरी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. जे तुझ्याकडे चांगलं आहे ते त्यांच्यासमोर मांड आणि त्यांचा राजकीय फायदा करून दे. या पद्धतीनं मित्रांनो एकनाथ शिंदेंनी हे असे आपले ॲडवायझर नेमले. काही त्यांच्या पक्षातले, काही आजूबाजूचे, काही दलालीतले. मी फक्त एक माणूस त्यांच्या जो चांगला बघितला, मी त्याचं आडनाव सांगत नाही, जो त्यांचे आता आर्थिक व्यवहार बघतो, आर्थिक व्यवहार सांभाळतो, अतिशय प्रामाणिकतेनं त्यांना सारे हिशोब चुकते करतो. कारण त्याचं पैशांपेक्षा त्याचं पोट भरलेलं आहे. त्याचं पैशांपेक्षा त्या एकनाथ शिंदेंवर प्रेम आहे. अगदी सुरुवातीपासून शिंदेंनी सावध भूमिका घेण्याची गरज आहे. अत्यंत शेवटचा महत्त्वाचा मुद्दा असा की जर आशिष कुलकर्णी समन्वयक होता आणि त्यांच्याच पक्षाचे जे राजकीय त्यांचे ॲडवायझर्स होते, पाठीराखे होते, जे मंत्री त्यांचे उजवे डावे हात होते, मित्रांनो एक ऑफ द रेकॉर्ड सांगतो, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत 2 तगडे गट निर्माण झालेले आहेत. त्यापैकी एक अर्थात एकनाथ शिंदेंचा आणि दुसरा त्यांच्या विरोधातला. पण त्या विरोधी गटाला वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहायला सांगितलं आहे. ते कोणी मी सांगत नाही, पण ते केव्हाही शिंदेंच्या पायात पाय अडकवून केव्हा पसार होतील सांगता येत नाही. शिंदेंविषयी वाईट वाटतं, कारण त्यांच्यावर मनापासून प्रेम करावं असं वाटतं. तूर तेवढेच मित्रांनो, नमस्कार.